वाटलं होतं का की कधीतरी आपल्याच घरी कोणीतरी अशी व्यक्ती येईल जी वर्ल्ड कप खेळेल, कोणीतरी चाळके इंटरनॅशनल लेवलला खेळेल, असं कधी वाटलं होतं का? हे ऍक्च्युली बघायला गेलं तर मी इमॅजिन पण नव्हतं केलं. म्हणजे मी तर 7 वर्ष 7th स्टँडर्ड होतो तेव्हापासून बॅटला हात नाही लावलेला. म्हणजे आय गॉट इंजर्ड, माझं डोकं फुटलं होतं बॅट क्रिकेट खेळताना, आणि तेव्हापासून बाबांनी मला क्रिकेट खेळायलाच दिलं नाही. पण असं कधी विचार नव्हता केला की आपलीच मुलगी क्रिकेट खेळेल. माझ्या माहेरच्या घरात सन्मानमध्ये पण म्हणजे नॅशनल लेवलला खेळणारी तीच आहे. एवढ्या हजारो मुलींमध्ये 15 मुली सिलेक्ट होतात आणि त्यातली आपली एक मुलगी आहे. तर दॅट वॉज अ व्हेरी प्राऊड मोमेंट. म्हणजे आजपर्यंत ते असं अजूनही आमच्या अंगावरती तो शारा येतो. तिला ते नॅशनल अँथमला उभं राहिलेलं अजूनही आमच्या डोळ्यासमोर आहे. नमस्कार मित्रांनो, क्रिकेट म्हणजे भारतासाठी एक धर्म आहे, हो ना? प्रत्येक क्रिकेटर हा आपल्याला आपल्या घरातला एक व्यक्ती वाटतो. एका क्रिकेटरचे असंख्य चाहते असतात आणि त्याच्या भोवती फिरणारं जग हे फार वेगळं असतं. परंतु मित्रांनो, आपल्याला जेव्हा एखादा क्रिकेटर दिसतो तेव्हा त्या क्रिकेटर हा एकच व्यक्ती आपल्याला दिसत असतो. खऱ्यामध्ये त्या क्रिकेटरच्या अवतीभोवती असणारी लोक, त्यांचे कोचेस, त्यांचे आजूबाजूचे लोक, त्यांचे हितचिंतक, हे सर्व त्या क्रिकेटरच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक असतात. हे खऱ्या अर्थाने पडद्यामागचे कलाकार असतात. आणि या सर्व पडद्यामागच्या कलाकारांमध्ये सर्वात प्रमुख भूमिका जर कोणी निभावत असेल तर ते आई वडील असतात, हो ना? तर मित्रांनो, आता नुकताच अंडर-19चा विमेन्स वर्ल्ड कप झाला होता, जो भारताने आपल्या बाजूने वळवला होता. या वर्ल्ड कपमध्ये एक मराठी मुलगी होती जी या वर्ल्ड कपमध्ये उपकर्णधाराची भूमिका निभावत होती. तिचं नाव आहे सानिका चाळके. आणि सानिका चाळके हिच्या पूर्ण जर्नीमध्ये तिच्या आई वडिलांचा रोल प्रचंड महत्त्वाचा आहे. म्हणजे सानिकाच्या वडिलांनी सानिकाच्या क्रिकेटवरती फोकस करण्यासाठी म्हणून स्वतःची एक हाय पेईंग जॉब, ज्याला आपण म्हणतो, अशी एक नोकरी सोडली, म्हणजे सानिकावरती फोकस करता येईल. सानिकाच्या आईने घरची पूर्ण आर्थिक जबाबदारी सांभाळली आणि हे सगळं झालं याच्यामुळेच सानिका घडली. मित्रांनो, सानिकाबद्दल एक संपूर्ण दुसरा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. आणि आता आपण सानिकाच्या आई वडिलांची चर्चा सुरू करूया आणि विचारूया की एवढा मोठा निर्णय नोकरी सोडण्याचा तुम्ही घेतलात, पण ते करताना तुम्हाला भीती नाही वाटली का? किंवा बाकीच्या गोष्टी आपण त्यांच्याशी बोलायला सुरुवात करूया. सो सानिका ही तिच्या व्हिडिओमध्ये बोलली आहे की तुम्ही कुठेतरी तिच्या करिअरसाठी तुमच्या करिअरला स्वतःचा ब्रेक लावला. तर हा निर्णय घेणं नक्कीच सोपा तर नसणार आहे. तर तो घेताना तुम्हाला आलेले चॅलेंजेस काय होते, कसे होते, आणि काय थॉट प्रोसेस होती तुमची जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला? फ्रँकली सांगेन तर निर्णय घेणं खूपच अवघड होतं त्यावेळेला. पण 4 वर्ष झाली होती. सानिका वॉज परफॉर्मिंग व्हेरी वेल. अंडर-19ला तिचं सिलेक्शन झालं होतं. आम्ही डोंबिवलीला राहायचो त्यावेळेला. डोंबिवलीवरून BKCला तिची प्रॅक्टिस व्हायची. मॅचेस वसई, विरार, कधी बॉम्बे, फोर्ट, ट्रॅव्हलिंग. आणि 14 वर्षाच्या मुलीला एवढा मोठा किट बॅग वगैरे घेऊन मुलीला एकटं पाठवणं वॉज व्हेरी डिफिकल्ट. तर तो एक पार्ट आलाच. प्लस त्या टायमाला कोविडच्या आधीची गोष्ट आहे जस्ट. आणि आम्ही ऑलमोस्ट तो डिसिजन घेतच होतो आणि तेवढ्यात कोविड पण आला होता. मग आम्ही ठरवलं की दोघांनी बसूनही ठरवलं की हिच्याबरोबर एक, सिन्स शी इज ऑलरेडी सिलेक्टेड फॉर अंडर-19 MCA, त्या लेवलला आलेली आहे, तर आता तिच्यावरती फुल फोकस करण्यामध्ये आपल्याला कोणाला तरी पार्टिसिपेट, म्हणजे एक माणूस तिच्या मागे पाहिजे. क्रिकेटमध्ये थोडंसं नॉलेज मला असल्यामुळे आणि तिचा जॉब जास्त सेक्युअर्ड असल्यामुळे आय डिसाइडेड की आय विल टेक द ब्रेक. इवन दो आय वॉज वर्किंग फॉर अ गुड टेलिकॉम कंपनी आणि चांगला सेल्स मॅनेजरचा जॉब होता. बट शी वॉज मोर कम्फर्टेबल इन वर्किंग अँड शी हॅज सपोर्टेड फॉर ऑल दिस इयर्स. तर तो जॉब सोडणं त्या टायमाला ॲट द पीक ऑफ माय करिअर वॉज अ डिफिकल्ट चॉईस. बट तेव्हा डोक्यात एवढंच होतं की एकच मुलगी आहे, तिचं करिअर सेट करण्यासाठी कुठेतरी आपल्याला काहीतरी करावं लागेल. पण काय गॅरंटी होती की ती खेळेलच त्या पॉईंटला? गॅरंटी अशी नव्हती, पण 4 वर्ष जे मी तिच्याबरोबर, म्हणजे 10-11 वर्षापासून जेव्हा पण सुरुवात झाली की तिचा प्रवास अंडर-19 पर्यंत मी तिच्याबरोबर होतो. म्हणजे एकही दिवस असा नसेल की मी तिला प्रॅक्टिसला एकटं सोडलं असेल, किंवा प्रॅक्टिस घेत पण होतो मध्ये थ्रोईंग ऑफ बॉल्स एव्हरीथिंग. तर आणि तिला मी एक रेट करायचो की मुंबईमध्ये जर सिलेक्ट झाली तर
ती काय लेवलला आहे, मुंबईच्या टॉप 2मध्ये आहे का, टॉप 3मध्ये आहे का. तर आपल्याला प्रत्येक पॅरेंटला ते एक म्हणतो ना आपण, एक जजमेंट करणं गरजेचं आहे. आणि तेव्हा मला वाटलं की आय थिंक शी इज ॲट पार विथ अंडर 19 गर्ल्स. म्हणजे तेव्हा ती फक्त 13 वर्षाची होती, बट मला असं वाटलं की 19 वर्षाच्या मुली तिच्याबरोबर खेळत आहेत, त्यांच्या लेवलला ती खेळते आणि म्हणून ती सिलेक्ट झाली. तर तिच्यावर मेहनत करणं आणि पुढे म्हटलं बघू, जसं म्हणतो ना पुढची 4-5 वर्ष एक फुल आपण तिला हे करूया, डेडिकेट करून आपण तो डिसिजन घेतला. राईट. आणि आय थिंक दॅट हॅज पेड ऑफ व्हेरी वेल. ॲब्सोल्युटली दॅट हॅज पेड ऑफ. पण मॅडम मला तुम्हाला आता विचारायचं आहे की कुठेतरी तिची क्रिकेटिंग जर्नी सुरू होती, त्याच्यामध्ये तुम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला की सर थांबतील, तुम्ही तुमची नोकरी कंटिन्यू कराल. याचा अर्थ काय की क्रिकेटिंग एक्सपेन्सेस वाढणार आहेत आणि त्याचं बर्डन तुम्हाला पेलायचं आहे. तुम्ही ते सक्सेसफुली पेललं आणि त्याचं फळ तुम्हाला मिळालं जेव्हा तुमच्याच वाढदिवसाच्या दिवशी सानिकाने विनिंग रन्स इंडियासाठी मारले, ज्याच्यामुळे तो अंडर 19 वर्ल्ड कप आपल्याकडे आला. तर हा जो पूर्ण प्रवास आहे की ज्या पॉईंटला तुम्ही तो निर्णय घेतलात तेव्हापासूनची तिची जर्नी, ते हा विनिंग मोमेंटचा क्षण तो कसा होता याबद्दल आम्हाला सांगा. बघा, कुठलाही निर्णय म्हणजे तो फायनान्शियल, आपण टिपिकल महाराष्ट्रीयन लोक आहोत, वी आर नॉट फायनान्शियली दॅट साऊंड अँड ऑल दॅट. ओके, तर त्यामुळे आपल्याला आपला प्रत्येक निर्णय हा फायनान्शियलच्या डिपेंडन्सीवरच असतो. पण येस, आमच्या दोघांचंही एक मत एवढं नक्की होतं की टिपिकल तिला जॉबच करायला लावायचा वगैरे असं काहीच नव्हतं, की इफ शी वॉन्ट्स टू डू बिझनेस वी विल सपोर्ट. म्हणजे असं तेव्हाही, म्हणजे जेव्हा ती क्रिकेट नव्हतं तर असं नाही की तिने जॉबच केला पाहिजे, ती जे करेल, जे चांगलं असेल, ज्याच्यात तिला जायचं असेल त्यात सपोर्ट करायचा. मग वेदर बी बिझनेस ऑल्सो एनिथिंग. नॉर्मली महाराष्ट्रीयन्समध्ये तो नाही आहे, पण आमचं होतं की नाही, तिला तो सपोर्ट करायचा. मग त्यामुळे नंतर जेव्हा ती स्टार्ट झाली आणि तिची ती इच्छा होती, जर माणूस त्या काय म्हणतात आनंदाने ते एखादं प्रोफेशन करत असेल तर तो ऑब्व्हियस आहे, ह्याच्यात नाही तर त्याच्यात कुठलाही तो त्याचा मार्ग स्वतः शोधून काढेल. आणि देवाच्या कृपेने असं म्हणजे आम्ही पण बघितलं, तिला कोचेस पण सगळे चांगले भेटले, सगळं काही व्यवस्थित चालू होतं. तर एक होतं की समवन विल बी विथ हिम, द गॉड विल बी विथ हिम विथ हर, सो होऊन जाईल. त्यामुळे आम्ही विचार केला की नाही ठीक आहे, रिस्क घेतल्याशिवाय पण आपण करू पण नाही शकत, काही ॲब्सोल्युटली रिटर्न पण एक्सपेक्ट करू शकत नाही. सो लिटिल रिस्क इज रिक्वायर्ड विच वी हॅव टेकन अँड आय थिंक वी आर हॅपी विथ दॅट. ॲब्सोल्युटली. तुम्ही आता ती रिस्क घेतली आणि कुठेतरी त्या रिस्कचं तुम्हाला नंतर फळ मिळालं. पण रिस्क घेतली त्याच्यानंतर एक अशी वेळ येते की कुठेतरी तुम्हाला दोघांनाच खंबीर राहावं लागत होतं, पण तुम्ही दोघांनीही त्या खंबीरपणे सानिकाची साथ दिली. म्हणजे आर्थिकरित्या तुम्ही पूर्ण घर चालवलं, सरांनी पूर्ण प्रत्येक मॅचेसमध्ये ते मग पुण्यात असतील, मुंबईत असतील, बाहेरगावी असतील, कुठेही असतील ते सगळीकडे गेले. आणि हे जेव्हा झालं, इतके वर्षांचे तुमचे एफर्ट्स होते, तुम्ही खंबीररित्या उभे होता. त्याच्यानंतर ज्या पॉईंटला सानिका चाळके हे नाव, या नावाचा जगभरात डंका पहिल्यांदा वाजला आणि ICCच्या त्या पेजवरती सानिकाचा व्हिडिओ आला, ती मोमेंट तुम्हा दोघांसाठी कशी होती? ॲक्च्युली खूप प्राऊड मोमेंट आहे. म्हणजे इंडियासाठी, जसं ती सानिका पण म्हणाली की इंडियासाठी नॅशनल अँथमसाठी उभं राहणं, त्या ग्राउंडवरती आणि देशासाठी उभं राहणं, ती कॅप घालणं इंडियाची, दॅट इज अ बिग मोमेंट. म्हणजे जेव्हा तिने ते पहिला कॅप घातलेला आम्ही तिला पाहिलं तेव्हाच आम्ही म्हणजे वी आर हॅपी की आमचं स्वप्न आहेच ते की इंडिया सिनियर्ससाठी खेळायचं आहे. पण अंडर 19 पण छोटी गोष्ट नाही, एवढ्या हजारो मुलींमध्ये 15 मुली सिलेक्ट होतात आणि त्यातली आपली एक मुलगी आहे. तर दॅट वॉज अ व्हेरी प्राऊड मोमेंट. म्हणजे आजपर्यंत ते असं अजूनही आमच्या अंगावरती तो शहारा येतो. म्हणजे तिला ते नॅशनल अँथमला उभं राहिलेलं अजूनही आमच्या डोळ्यासमोर आहे. सो इट्स अ बिग मोमेंट आणि वी आर व्हेरी हॅपी. जे पण आम्ही म्हणजे मेहनत केली आहे किंवा जे पण आपण हे केलं आहे त्याच्यासाठी, तिच्यासाठी, ते आज पेड ऑफ आहे आमच्यासाठी आणि वी आर हॅपी, व्हेरी हॅपी. राईट राईट ॲब्सोल्युटली. परंतु कसं आहे की आपण जेव्हा इतकी मोठी रिस्क घेतो आणि माहिती आहे की मुलीमध्ये टॅलेंट आहे, पण स्ट्रगल सुरू आहे, इतका वेळ झाला स्ट्रगल सुरूच आहे, टॅलेंट आहे नो डाऊट, हे माहिती आहे. तर कुठेतरी असं झालं होतं का की या स्ट्रगलमुळे थोडं दडपण आलेलं की इतकं टॅलेंट असून काही गोष्टी मागे राहत आहेत का, किंवा या संदर्भात कुठलं दडपण आलं होतं का? दडपण असं नाही, पण ते जसं सानिकाने पण तुम्हाला सांगितलं की 2023चा जो वर्ल्ड कप होता अंडर 19, दॅट वॉज द फर्स्ट एडिशन. आणि आम्हाला असं वाटलं होतं की शी वॉज इन गुड फॉर्म. म्हणजे त्या वर्षीच्या ज्या सिलेक्शन अंडर 19ची T20 टुर्नामेंट चांगले रन्स केले होते तिने आणि चॅलेंजर्ससाठी सिलेक्ट झाली होती. अँड वी वर एक्सपेक्टिंग की तिथे परफॉर्म करून शी विल बी सिलेक्टेड.
आणि तिथून गोव्यावरून मला फोन आला की पप्पा माझं असं असं झालंय आणि आय गॉट इंजर्ड. ती संध्याकाळ म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ती रिटर्न आली तिथून आणि ती रात्र मी काय झोपलेलं नव्हतं. इट वॉज व्हेरी डिसहार्टनिंग, कारण एवढ्या वर्षाची मेहनत असते आणि तो ऑपॉर्च्युनिटी आपल्या हातून ती गेलेली होती. बट आय वॉज हॅव्हिंग फेथ इन हर. तिच्या गेमवर मला सपोर्ट होता आणि म्हणजे विश्वास होता. आणि तिच्या कोचेसने पण, म्हणजे त्यांचे जे आता कोचेस आहेत स्वप्नील सर, मनीष सर, त्यांनी पण परत आल्यावरती तिच्यावर जी मेहनत घेतली, तिच्यावरती जो कॉन्फिडन्स दाखवला आणि तिला परत उभं करणं, म्हणजे तिच्यात तो आहेच जिद्दीपणा, पण सपोर्टशिवाय, सरांच्या सपोर्टशिवाय, बाकीच्या सपोर्टशिवाय, त्याच्या मैत्रिणींच्या सपोर्टशिवाय इट वुड हॅव इम्पॉसिबल. म्हणजे 2 महिन्यात दुसरी टुर्नामेंट होती. 1 महिना तर ती बॅट पण पकडू शकत नव्हती आणि एका महिन्यात तिने सरांनी ती तयारी करून घेतली आणि तुम्ही तसं म्हणालात की तिने मग ते 600 रन्स 200 मारले. सो इट वॉज अ बिग अचिव्हमेंट ॲट दॅट टाईम. आणि मध्ये मध्ये काही मोमेंट्स येतात जेव्हा कन्सिस्टंटली परफॉर्म होत नाही किंवा मध्ये मध्ये वीक मोमेंट्स असतात, तेवढं चांगला सक्सेस येत नाही, तेव्हा वाटतं असं की ठीक आहे थोडं, पण एक आहे की आपल्याला तो कॉन्फिडन्स आहे की तिच्यात ते टॅलेंट आहे, मेहनत करायला तयार आहे ती. सो अवर टाइम विल कम. राईट 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 ॲब्सोल्युटली. अँड आय विल ॲड वन मोर थिंग. ऍक्च्युली जेव्हा ती गोव्यावरून रिटर्न आलेली, म्हणजे आम्ही दुःखी अशी बसलेलो, म्हणजे टिपिकल पेरेंट असत ना, अरे यार असं झालं तसं आहे. पण ती उलट आम्हाला म्हणत होती की ठीक आहे मी करेन. म्हणजे अनदर साईड, म्हणजे आम्ही असे टिपिकल पॅरेंट की नाही यार असं, आणि मी त्याची अरे यार बच्चा असं झालं तसं झालं, तिला अरे होईल तुम्ही काय एवढं करताय होईल. सो म्हणजे आमच्याकडे थोडी ती पण केस असते, उलट ती आम्हाला सांगते की अरे मी करेन, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. राईट 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 राईट. पण आता मला सांगा की या पूर्ण प्रवासामध्ये, म्हणजे सानिकाने क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून ते हा सुवर्णक्षण पाहेपर्यंत आपण जर बघितलं तर नक्कीच सानिकासोबत तुम्ही दोघं तर होताच, पण त्याच्या व्यतिरिक्त काही लोक असतील, म्हणजे तिचे पहिले कोचेस असतील किंवा तेव्हापासून ते अगदी आता इंडियाचा सपोर्ट स्टाफ असेल, या सर्वांपैकी कोणाला तुम्हाला धन्यवाद द्यायचेत, कोणाला थँक्यू म्हणायचेत, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आभार मानण्यासारखी लिस्ट तर खूप मोठी आहे. म्हणजे बहुतेक जसं सानिका म्हणले तर भरपूर लोकांनी सपोर्ट केला. म्हणजे सुरुवातीपासून तिचे कोचेस म्हणा, राजन धोत्रे सर, अमित ब्राह्मणे, योगेश विरकर, ऋषिकेश सर होते मध्ये, त्याच्यानंतर संजय गायतोंडे सर होते, आता MCA जे कोचेस आहेत, सुनेत्रा मॅडम, अजय कदम सर, इंटरनॅशनली जे कोचेस आहेत ते मशीन मॅम वगैरे, त्यांचं तर आहेतच. पण काही जे लोक आहेत ज्यांनी मला तिची प्रॅक्टिस घेण्यासाठी किंवा ग्राउंड अवेलेबल करून देण्यासाठी, तिच्या प्रॅक्टिससाठी जो सपोर्ट केला, त्यात सगळ्यात प्रथम म्हणजे डोंबिवलीचे आमचे क्रिकेट क्लब ऑफ डोंबिवली, तो एक ग्रुप होता जे बेसिकली त्यांच्याकडे आम्ही नेट्सचं डिमांड केलं होतं की जेव्हा ती अंडर-19ला सिलेक्ट झाली डोंबिवलीला, तेव्हा प्रॅक्टिस घेण्यासाठी तिची जागा, म्हणजे लोकल प्रॅक्टिस तर ती करायची, पण फावल्या वेळेत जर टाईम आहे आपल्याकडे सॅटर्डे संडेला थ्रोडाऊन्स पाहिजे असतील किंवा काय, तर मी त्या ग्रुपला रिक्वेस्ट केली होती. आणि तेव्हा तिथे संदेश पतंगे वगैरे सर्व दोघंही तिघे होते, धनंजय चाळके होते, त्यांनी मला एक स्पेसिफिक नेट दिला होता. ते बोलले होते की एनी टाईम तुम्ही या, तिची प्रॅक्टिस घ्या, आमचं ग्राउंड तुमच्यासाठी अवेलेबल असेल. ते पहिला सपोर्ट तिथून आम्हाला भेटला आणि तिथून म्हणतात ना आपली पण एक काही लोक आपल्याला सपोर्ट करतात. त्याच्यानंतर तिच्या शाळेचे जे त्यांनी नाव घेतलं प्रतीक धरमसिंग, त्यांनी त्या 2 मुलींसाठी पूर्ण टीम उभी केली शाळेत आणि शाळेने पण आम्हाला भरपूर सपोर्ट केलं, तर त्यांचा पण आभारी आहे मी. बाकी कोचेस आहेत भरपूर, कॉलेजचं पण त्यांचं ॲडमिशनपासून ते आताचं कॉलेज तिचं झुंझुनवाला कॉलेज, त्यांनी पण अजूनही सपोर्ट करतायत ते. म्हणजे जेव्हा म्हणजे ती नसेल इथे तर एक्झाम्स नंतर घेणं वगैरे वगैरे, जे फॅसिलिटीज आहेत लेक्चर्समध्ये थोडंसं रियायत देणं, सगळं ते कॉलेज पण करते. तर ह्या सगळ्यांचे तर आहेतच आभार. बाकी आता आम्ही राहतोय तिथे, तिथली लोकही सपोर्टिव्ह आहेत, दे आर ऑल्सो एनकरेजिंग. तर सगळ्यांचे आभार ज्यांनी थोडासा पण बोलतात ना खारीचा वाटा उचललाय तिच्या सक्सेसमध्ये, तर सगळ्यांचे आभार. नक्कीच या सर्वांचे आभार मीही मानतो या माध्यमातून, कारण की ते सगळे नसते, तुम्ही नसता तर कदाचित सानिका त्या लेवलला गेली नसती आणि कदाचित हे इंटरॅक्शन आपलं झालंच नसतं. सो खरंच आभार त्या सर्वांचे. एक शेवटचा प्रश्न आहे बरं तुमच्यासाठी. सानिका आज 19 वर्षांची आहे, बरोबर? 20 वर्षांपूर्वीचे दिवस आठवा आणि मला सांगा की आता तुम्ही TV बघायचात, मॅचेस बघायचात TV वरती की इंडियाची मॅच सुरू आहे, वाटलं होतं का की कधीतरी आपल्याच घरी कोणीतरी अशी व्यक्ती येईल जी वर्ल्ड कप खेळेल, कोणीतरी चाळके
इंटरनॅशनल लेवलला खेळेल असं कधी वाटलं होतं का? हे ऍक्च्युली बघायला गेलं तर मी इमॅजिन पण नव्हतं केलं. म्हणजे मी तर 7 वर्ष 7th स्टँडर्ड होतो तेव्हापासून बॅटला हात नाही लावलेला. म्हणजे आय गॉट इंजर्ड, माझं डोकं फुटलं होतं बॅट क्रिकेट खेळताना, आणि तेव्हापासून बाबांनी मला क्रिकेट खेळायलाच दिलं नाही. तर तेव्हापासून क्रिकेटचा काही आम्ही भागच नाही कॉलेजमध्ये ना कुठे. तर पण तो म्हणतात ना क्रिकेट आपल्या रक्तात आहे, तर ते कुठलीही मॅच आपण टी व्हीवर सोडत नाही इंडिया जेव्हा खेळत असेल तेव्हा, किंवा ते हे. पण असं कधी विचार नव्हता केला की आपलीच मुलगी क्रिकेट खेळेल. पण ते सानिका जसं म्हणाले, लहानपण आमचं मी माझा चुलत म्हणजे सखा भाऊ जो होता, ते आम्ही बिल्डिंगच्या खाली मुलांमध्ये टाइमपास, सॅटर्डे संडे सुट्टी असली की ते आम्ही तेच करायचो, जसं आपण गल्लीत खेळतो सकाळी. तर तिथूनच ते बिल्ड झालं असावं. आणि तुम्ही जसं म्हणालात असं नव्हतं की फक्त की पहिल्यापासून क्रिकेट, पण ती स्पोर्ट्स मध्येच होती. स्कूलमध्ये व्हॉलीबॉल किंवा लंगडी वगैरे अशा त्या इंटर स्कूलच्या जेव्हा असायच्या तेव्हा पण त्याची पार्टिसिपेट करायचे आणि आम्ही फक्त बरोबर जायचो. बॅडमिंटन खेळायला तिला आवडायचं. पहिलं बॅडमिंटनचं थोडं जास्त क्रेज होतं, मग नंतर हळूहळू त्याचं पण स्पोर्ट्स मध्येच होतं, म्हणजे काही ना काही स्पोर्ट्स मध्ये जास्त लक्ष होतं. बरोबर. पण ही गोष्ट तर नंतरची आहे ना, तिचा जन्म झाला. पण हे जर आपण आधीची गोष्ट करतोय तेव्हा तर काही म्हणजे इमॅजिन की पण केलं. आपल्याच घरी कोणी असेल असं. म्हणजे माझ्या माहेरच्या घरात सांगपामध्ये पण म्हणजे नॅशनल लेवलला खेळणारी तीच आहे. इंटरनॅशनल लेवलला नॅशनल इंटरनॅशनल दोन्ही लेवलला तीच आहे. म्हणजे असं कोणी क्रिकेट मध्ये अदर दॅन जॉब्स, म्हणजे एवढं होतं की काही मुलगा असेल मुलगी असेल, तो जे काय असेल ग्रॅज्युएशन करेल, MBA करेल, तेच आपलं माइंडसेट तोच असतो, पारंपरिक mindset. पण 10 वर्षाची ती जेव्हापासून ते चेंज झालंय तेव्हापासून आम्ही पण कधी तो विचारच केला नाही की ती जॉब करेल. म्हणजे क्रिकेट तर क्रिकेट, आम्ही तिला तेच सांगितलं की पहिलं टार्गेट आपलं इंडिया सिनियर्स खेळणं आहे, आणि क्रिकेटमध्येच तू करिअर कर, जे काय करायचं तुला क्रिकेटमध्येच कर. तर तो आता फोकस क्लिअर आहे आपला. ॲब्सोल्युटली. आणि मी फक्त जाता तर एवढंच सांगेन की तिचा फोकस तर क्लिअर आहे, तुमचाही क्लिअर आहे, असाच तिघांचाही फोकस क्लिअर राहू दे. राईट. आणि जे आपल्याला सगळ्यांना पाहिजे ते डिझायर्ड एंड रिझल्ट आपल्याला लवकरच मिळू दे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचे खूप आभार तिच्या याच्या सर्वांसाठी. थँक्यू व्हेरी मच. नमस्ते.